नागपंचमी म्हटलं की आमच्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हे उकडीचे तांदळाचे कानुले आणि आळूवड्या ठरलेलाच बेत असतो. आणि आळूवडी म्हटलं की कटकटीचा विषय, म्हणजे साहित्य भरपूर लागतंय. ते एक 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 आठवत करायचं, त्यानंतर ते थापायचं, उकडायचं, शिजवायचं आणि हे सगळं करायचं म्हटलं की आम्हा बायकांचं दुखदुखच असते, कारण कधी व्हायचं काय व्हायचं असं सगळं. तर सोप्यात सोपं पद्धतीने मी आळूवडी सांगते. पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात भरपूर असे हिरव्या मिरच्या टाकायच्या, कारण तिखट आंबट गोडच वडी चांगली लागते. मिरच्या, लसूण भरपूर टाकायचं, आलं टाकायचं, चिंच, गूळ, कोथिंबीर टाकायचं, थोडेसे जिरे टाकायचं, मीठ, हिंग, हळद हे सगळं थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्यायचं. त्यानंतर आळूची पानं धुवून थोडीशी देठं काढायचीत आणि लाटणं फिरून घ्यायचं, म्हणजे आपल्याला गुंडाळी करायला चांगली येते, मोडत नाही. मग पातेल्यात, परातीत किंवा मी आता हे बुट्टीत मिश्रण केलेलं आहे, त्यामध्ये आपण केलेलं वाटण टाकायचं, बेसनपीठ टाकायची, कोथिंबीर टाकायची, पांढरे तीळ टाकायचे आणि तिखट मिठाला बघायचं, थोडंसं मीठ वगैरे लागलं तर टाकायचं. त्यानंतर हळूहळू पाणी घालून अशी पेस्ट बनवायची, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. त्यानंतर आळूची पानं अशी पालती घालायची, पीठ असं पसरून घ्यायचं, त्यावर उलट्या बाजूनं दुसरं आळूचं पान घालायचं आणि मग गुंडाळी करून असे गोल रोल बनवायचे. त्यानंतर पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं, पाणी उकळी आलं की चाळण उकडीची ठेवायची, त्याला थोडंसं तेल लावायचं आणि ह्या वड्यांचं रोल कणी त्यामध्ये ठेवायचं. कमीत कमी मोठ्या गॅसवर अर्धा तास हे झाकण ठेवून उकडून घ्यायचं. त्यानंतर गार करायच्या, त्यानंतर कापायच्या आणि तीळ आणि कढीपत्ता घालून मस्त अशा फोडणीला द्यायच्या.